शेवटचा आणि अंतिम दिवस फायनल डे. या फायनल डेच्या माध्यमातून खुला गट ओपन गटला प्राधान्य दिले गेले. अक्षय घेरत सुद्धा आपण पाहू शकतायत. भार्गव पाटील स्वतः एज अ कॅप्टन या टीमचा. मॅन फ्रॉम दिवानमान वसई विश्वनाथ जाधव स्वतः मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. चला बॉल डिलिव्हर करायचंय. वेळेची दिरंगण्या करताना पंचांनी ताकीद द्या. अवधूत कामतला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. दोन फलंदाज किरण गुरुद्वान तर एका साईडला आपण पाहतायत चिराग पागदरेला आपण पाहतायत खेळपट्टीवर. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अतिशय चांगलं मैदान पाहायला मिळतं. सुप्रसिद्ध मैदान आहे. खुला गटमधून अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या मैदानाला त्यांनी पदस्पर्श केलंय आणि त्यामुळे कातेस्करांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आज मुंबईमध्ये तुम्ही गेलात तर बिलकुल अशी तुम्हाला मैदानं पाहायला मिळणार नाहीत, परंतु या ग्रामीण भागात ग्रामस्थ मंडळींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वीरू बाबरेला आपण पाहतायत. वीरेंद्र बाबरे हे नाव आता चर्चेत राहिले. ताई पॅकस पालघर अमरजी परोळेकर सरांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि अनिकेत राऊत त्या टीमला लीड करत असताना तर सामन्याला सुरुवात होईल. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता अवधूत कामत आपल्या गोलंदाजी मार्कवर. मनोज पाटील मन्या नुकतीच रॉकी ग्रुप चषक टिंबी खोडावेच्या मैदानात ज्याला बाईक मिळाली 180 धावा तब्बल कुठल्या होत्या. विठ्ठलवाडीचा ब्रँड आणि 7 विकेट सहित हिरोची बाईक, दुसरी बाईक त्याच्या नावावर. सामन्याला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अवधूत कामत. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साईडला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. ऑफ साईडला चांगला फटका तर आहे. वीरू बाबरे पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर खराब फिल्डिंग. थँक्यू थँक्यू. थँक्यू. पा एका प्लेअरने शूज परिधान केलेले नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. पॅनलाइजला सामोरे जावं लागेल आणि इथे नियम यावेळेला सांगतोय की पॅनलाइज केले गेले 2 रनची पेनल्टी असेल, लक्षात घ्या. स्विचिटचा फटका अगदी नेत्रदीपक टायमिंग बिटवीन द गॅप मध्ये. 4 रन. बॉल फेकून झाले 3 आणि 3 बॉल मध्ये दमदार आणि शानदार 3 चौकार पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग. किरण गुरुद्वान आता या वेळेला म्हणतोय थांबणार नाहीये. अवधूत कामत सारख्या एक चांगल्या गोलंदाजाला 3 चौकार ठोकणं फार कठीण असतं, परंतु किरण गुरुद्वान सारखा एक अनुभवी फलंदाज पाहायला मिळतोय, ज्या फलंदाजाच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा आपल्या करिअरमध्ये आहे. तोच खेळाडू किरण गुरुद्वान केजीला आपण पाहत आहेत. लेट जेव्हा तुम्ही उशिराने मात्र परत मैदानात येता त्यावेळेला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन तुमचा लॅप्स होतं. नेहिल किनीला सुद्धा आपण पाहतायत. हरीश किनी यांचे सुपुत्र. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका. 4 बॉलवर 4.
लगातार 4 बॉलवर 4 चौकार. काय जबरदस्त बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. किरण गुरुद्वानच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. अवधूत कामत इतर वेळेला या गोलंदाजाने भरपूर किमया साध्य केले, परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मागे काय झालंय याचा विचार न करताना आता प्रेझेंट आपण काय करणार आहोत हे खूप महत्त्वपूर्ण आहे. चांगला बॉल होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. सुरुवात तर चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. दोन्हीही बॅटरच्या माध्यमातून. एका साईडला किरण गुरुद्वान, एकदा यावेळेला सॉफ्ट डिसमिसल. मनोज पाटील मनाच्या हातामध्ये हा झेल मात्र देऊन फर्स्ट विकेट डाऊन. किरण गुरुद्वान गॉन. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 16 रन झालेले आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा सामना. प्रोजेक्टेड स्कोर आतापर्यंत 64 दाखवतोय. सावली क्रिएशनच्या या चॅनलवर ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर वीरेंद्र बाबरेला आपण पाहू शकाल. वीरू बाबरे 16+2 पॅनलाइट्स केले गेले. त्यात 2 रन्स ऍड झालेत पहिल्या षटकामध्ये आणि 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. वीरेंद्र बाबरेला आपण पाहतायत ज्याच्या नावावर आत्ता नुकतंच याच महिन्यामध्ये एक शतक सुद्धा पाहायला मिळालं. उधवा या मैदानात तलासरी विभागात 25 बॉलमध्ये शतक ठोकलं वीरेंद्र बाबरे या फलंदाजाने. त्याच्या नावावर आपण पाहिलं तर 2 ते 3 बाईक मालिकावीर म्हणून मोटरसायकल पाहायला मिळते. अक्षय घरतला आपण पाहतात लॉंगॉनमध्ये या खेळाडूच्या नावावर सुद्धा एक मोटरसायकल आपल्याला पाहायला मिळते. तर मनोज पाटील मिडॉनमध्ये आहे त्याच्या नावावर 2 मोटरसायकल पाहायला मिळत आहेत. म्हणजेच ग्रामीण क्रिकेट आज पुढे चाललंय. अभिमान असावा पालघर जिल्ह्याला. ऑन साईडला चिरागचा फटका अप्रतिम पाहायला मिळाला, परंतु नेहिल किनीला त्या ठिकाणी निवडलं फलंदाज बाद. चांगला फटका होता, परंतु नेहिल किनी त्या ठिकाणी होते. नेहिल किनी या खेळाडूच्या नावावर सुद्धा पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जी झाली त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज मोटारसायकल ज्या खेळाडूला मिळाली होती. ज्या ऑलमोस्ट खेळाडू जर आपण पाहिले तर ग्रामीण भागातील खेळाडूंवर खूप चांगलं दारोमदार असते आणि चांगलं क्रिकेट खेळत असताना अनेक रेकॉर्ड या खेळाडूंच्या नावावर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. करण कदम चिंबीपाडा भिवंडी तालुका अक्षरशः हादरवून ठेवलं या खेळाडूने. पायचं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. अखेरकर वीरेंद्र बाबरेने यावेळेला विकेट मिळवली. करण कदम केकेला आपण पाहतायत आणि एका साईडला चला वेळ जास्तीत जास्त दौडू नका. ऑलरेडी ऑलमोस्ट 2:45 वाजण्याच्या सुमारास हा बॉल यावेळेला समोरून फिरवलाय. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 16 धावा. जेव्हा आयोजक तुम्हाला लॉट्स जवळजवळ 20 ते 25 दिवस अगोदर तुम्हाला पाठवले जातात त्यावेळेला तुम्ही एक गेम प्लॅनिंग करायला हवं की आपली टीम कोणती निवडली जाईल. समजू शकतो खुला गट आहे, परंतु त्या आयोजकांकडे सुद्धा पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट आहे. कारण तुम्ही खेळून जाता परंतु शेवटी स्पर्धेला नाव मिळतं. त्यामुळे तुम्ही लवकर या. षटकं जास्तीत जास्त खेळवली जातील. अवधूत कामात कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. सातपाटीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. गुड कॅप्टन
म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. करण कदम आल्या पावली परत. सेकंड विकेट डाऊन गॉन. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 3. यंदाचा हंगाम अमेय आगाशी जबरदस्त गाजवत असताना पाहायला मिळतोय. परंतु मागच्या स्पर्धेमध्ये काय झालं त्यापेक्षा आत्ता आपण या स्पर्धेमध्ये कसे खेळणार आहोत याचा विचार करता एक चांगला परफॉर्मन्स आणि तो क्लास तुम्हाला दाखवावा लागतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर पाटील मॅन फ्रॉम एम्बूर. पाहायचं कशा पद्धतीने मयूर पाटील आता संकटात संघ सापडलाय. विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. राहिल अन्सारी जो अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया या खेळाडूच्या नावावर आहे. वीरेंद्र बाबरे नावाप्रमाणे आपली चांगली गोलंदाजी करत असताना चला स्पीडअप करा जरा गेम. टप्पा अचूक पद्धतीने फ्लाइट दिली. बॉल थोडासा टॉच झाला. टप्पा पडल्यानंतर समोरून फिरवत असताना पाहायला मिळतोय वीरेंद्र बाबरे. एक शांत स्वभावाचा खेळाडू. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 रन. बाबू 11 मलवाडा हा संघ पाहायला मिळतोय. नितेश आणि सचिन एवन फ्रेंड जोडी. संघ उभारते. मयूर पाटील क्लीन बोल्ड. जबरदस्त गोलंदाजी करत असताना जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आणि या ऐकूया आपण आमचे साथी समालोचक मित्र अक्षयजी पांडव यांचा आवाज. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. महत्वपूर्ण सामना आहे. 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रमेय जो मैदानामध्ये आहे त्याची साथ देण्याकरता मैदानामध्ये संचित तो दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर वीरू बाबरे ज्याला गोलंदाजी करताना पाहता इथे मेडन षटक टाकण्याची शक्यता आहे. चांगला बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. मेडन प्लस टी विकेट. दर्जेदार गोलंदाजी ती इथे आपल्याला पाहायला मिळाली. लाजवाब गोलंदाजी. विकेट डॉट विकेट डॉट विकेट डॉट अशा पद्धतीने हे धावफलक रंगत असताना पाहायला मिळालंय. लाजवाब खेळ या ओव्हरमध्ये गोलंदाज वीरू बाबरेकडनं झालाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस धावफलकावर धावसंख्या 16. चला लगेच पुढचा गोलंदाज आणायचा आहे. कपिल केने गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मॅन फ्रॉम गोरसई एक दर्जेदार गोलंदाज. साईड आर्मनं गोलंदाजी करणारे जे गोलंदाज आहेत त्यामधलं एक प्रभावी अस्त्र जो कपिल केने सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. बघूया इथे कशा पद्धतीने गोलंदाजी कपिल केने त्याच्या माध्यमातून केली जाईल. अगदी एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये गोरसई ब या संघाकरता खेळताना आपलं प्रावीण्य आपल्या गोलंदाजीची ताकद धारदारता ज्याने कित्येक वेळा दाखवले तो कपिल केने सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅकफुटला गेला. जागा बनवली. बॉलला कव्हरकडे खेळलाय. मने आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन ला तिथे 2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आणि 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्यात. यानंतर नेक्स्ट मॅच बाजाराळी मनोर अर्थात भिवंडी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ करण्याकरता सज्ज होईल टीम डहाणू 11 आणि पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाताना फटका चांगला खेळलाय. बॉल पहिल्या टप्प्याखेरीस मनाला गुंगारा देत निघून जातोय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र वेगानं जाऊन पोहोचते. 22-22 कपिल केने
जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये हात खोलत असताना अमेय जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी चांगला खेळ अमेयकडनं सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कपिल केने. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता मात्र वेगानं पुढे सरकते. 26 धावा या राफल कावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज कपिल. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळला क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे रनआउटची संधी होती आणि यामध्ये रनआउट ची संधी ती पूर्ण केली जाईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन षटकार आला होता त्यामुळे 28 धावा या राफल कावर आहेत. तिथे चौकार काउंट केला गेला. धावसंख्या आता 29. 1 रन याही बॉलवर आली आहे. 29 ऑन बोर्ड. पूर्वार्धाचा खेळ तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. हे बघा तुम्हाला रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. अगदी चांगला थ्रू आणि तेवढंच चांगलं यष्टांवर चेंडूला आदळवलं आणि तिथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता मार्श जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय कपिल केने. इथे मात्र फक्त दिशा दिली. बॉलला क्षेत्ररक्षक आहे वेगानं चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. जसं दुपारचं सत्र पुढे जात आहे तसा प्रेक्षक वर्ग जो मैदानाच्या दिशेने वळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार प्रेक्षक वर्ग इथपर्यंत येतोय. या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता सज्ज होतोय. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे खाली राहताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघालाय. ओव्हरची समाप्ती ती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 3 ओव्हर नंतर दाफलकावर 30 धावा आहेत. चला लगेचच पुढचा गोलंदाज आणायचा आहे. वेळ तुम्ही उशिरानं दाखल झाले त्यामुळे वेळ आता ती दिली जाणार नाही. मॅच कंटिन्यू सुरू राहतील. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल. एका बाजूने टीम बाजार अली मनोर अर्थात भिवंडी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम डहाणू 11. या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच ती रंगत असताना आपण पाहणार आहोत. शेवटचं षटक अंतिम षटक ते प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय घरत तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने मारा इथे अक्षय घरतच्या वतीनं साकारला जातोय. चला गेम थोडस स्पीडअप करायचंय. बॅट्समन आपल्याला आपल्या आपल्या जागी जायचंय. शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन चला आपण एन्जॉय करतोय. इथे उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेला ऑनलाईनच्या स्वरूपाने पाहणाऱ्या सावली क्रिएशनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनपूर्वक स्वागत आहे. अक्षय घरत फ्रॉम काटाळे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र तगडा स्ट्रोक क्वालिटी फटका. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. 4 ऑफस्टम्पच्या बाहेर जागा दिली. रूम दिला गेला होता. त्याचा योग्य त्याने फायदा घेतला. अगदी दर्जेदार फटका निर्जन स्थळामधनं खेळला आणि
बॉलला चौकारामध्ये परावर्तित केलं. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 34. 34 या आकड्यावर बाबू 11 मलवाडा हा संघ सध्या पहिल्यांदा बॅटिंग करतोय. आम्ही जो 6 बॉलमध्ये 18वर बॅटिंग करतोय, तर मार्श जो त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल त्यालाही उडवलाय ओव्हर दी लॉंग ऑफ. VIP डाईसला सलामी ठोकणारा हा दमदार हिट षटकार. चांगली फटकेबाजी अमाईच्या बॅटमधनं इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकार ते सातत्यपूर्ण येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल हरवला तर लगेचच नवीनच चेंडू दिला जाईल. कधीही हरवू कुठल्याही ओव्हरला कुठल्याही चेंडूला शेवटचा बॉल जरी डावाचा असेल तरी नवीनच दिला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीनं वेगानं वाढत असताना पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. चाळीस धावा 5 विकेटच्या पतनानंतर 40 ऑन बोर्ड. 40 रन्स त्या धावफलकावर आहेत. अक्षय घरत, चला गेम स्पीडअप करा, खूप वेळ जातोय, मॅच कंटिन्यू सुरू ठेवा, हे सातत्यानं सांगावं लागतंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज अक्षय घरत. यावेळेस हाही बॉल अक्षयचा उडवलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, फेकून दिलाय सीमा रेषा पार. दमदार हिट षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. इथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 46. आता मात्र संघ मालक खुश आहेत बाबू 11 मलवाडाचे, कारण आतापर्यंत थोडंसं टेन्शन मध्ये होते. मात्र हे षटकार जसे आले धावसंख्या ती योग्यतेनं धावफलकावर उभी राहिली. हा तो मॅच बॉल आहे का जगदीश पाटील? बॅट्समॅनला चालेल तर द्या, आतमध्ये फेका. बॅट्समॅनला चालेल तर द्या तो बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकताना 46. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात. महागडे ठरवलंय या षटकाला, आणखी महागडे करावा लागेल. 50+ धावा जर धावफलकावर उभ्या राहिल्या तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. इथे ऑफ्टमवरनं हा बॉल सरळ विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. अगदी लाईन टू लाईन जे चेंडू असतात ऑफ्टमच्या वाईटची जी लाईन आहे त्याच्या जवळ न जाणारे, वा अगदी चांगला बॉल होता. लाईनच्या आतनं हा बॉल विकेट कीपर क्रितेश घरतच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल 11 हा संघ जो मैदानामध्ये आपण पाहताय, RP लायन्स अबीर 11 काल रात्रीची विक्रमगडची फायनल या टीमनं जिंकली. व्हाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून आता मात्र येतोय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 47 47. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक मोठा फटका आला तर 50+ धावा धावफलकावर उभ्या राहतील आणि 50+ धावा एक चांगली टोटल असेल, ज्याबरोबर चांगली फाईट ती मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला तिथे चांगला बॅकअप बिहाइंड द विकेट. जर आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लीप आणि शॉर्ट फाईन लेग दोघां मिळून तो बॉल स्टॉप केला गेला. एक निर्धाव बॉल तो पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉलवर 16 आल्या होत्या, त्यानंतरचे 2 बॉल इथे अक्षयने डॉटच्या स्वरूपाने हाताळलेत. अजूनही शेवटचा बॉल या ओव्हरचा तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. या डावाचा शेवटचा बॉल आहे. नेक्स्ट मॅच डहाणू 11 कॅप्टन लगेचच टॉस करण्याकरता यायचे, आता अवधी दिला जाणार नाही. आणि त्यांच्या विरोधात टीम बाजाराळी मनोर अर्थात भिवंडी 11. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उडवलाय, सरळ चाललाय सीमा रेषा पार. मॅसिव्ह हिट षटकार खेचलाय आणि या 6च्या मदतीने मला पायाला दुखापत झाली वाटते तिथे. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या 6 पुढे सरकून जाऊन पोहोचते. इथे एकंदर
53 धावा. थोडीशी पायाला दुखापत ती होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. हे बघा तुम्हाला जिथे सावली क्रिएशनच्या माध्यमातून दाखवलं जाते, हेलिकॉप्टर उडवला होता आणि त्या बॉलला फील्ड करत असताना हो तिथे मुरगळला पाय. पाय थोडासा फोल्ड झालेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर थोडीशी दुखापत ती पाहायला मिळाली. धावफलकावर 53 धावा लागल्या गेल्यात. विजयाकरता 54 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. चला कॅप्टन, लगेचच नाणेफेक करण्याकरता यायचे. इकडे समोर आहे अक्षय, इथे समोर टॉस केला जाईल. चला सलामीचे बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. सलामीचे दोन्ही फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये धाडायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळते. भार्गव पाटील आणि साथीनं विरू बाबरे असे दोन खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळत आहेत. विजयाकरता 54 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 54 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता
गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना अवधूत दांडेकर जो गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. बघूया अवधूत दांडेकर तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे समोर भार्गव पाटील एक दर्जेदार बॅटर तो फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार आणि रोम हर्षक असा मुकाबला तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अवधूत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच कॅरी झालाय. विकेट मिळेल, माघारी परतावा लागेल. व्हेरी फर्स्ट बॉलवर पहिला झटका लागलाय. फलंदाज बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेचलाय. बॉल जाईल सरळ सीमारेषा पार. दमदार हिट षटकार. चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर आहेत. महत्वपूर्ण सामना आहे. कोण विजयी होईल ते आपल्याला बघायचं. एक बलाढ्य टोटल पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर उभी केली, मात्र ती बलाढ्य टोटल काय इथे डिफेंड केली जाईल ते बघायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अवधूत दांडेकर पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव स्ट्रायकर एंड कडे. यावेळेस मात्र पुढच्या एकदा बॉलला उडवलंय. उंची जास्त लांबी कमी. किरण गुरुद्वान तो बॉलच्या खाली कॅच कॅरी केलाय. महत्वाची विकेट ती संपादित केली आहे. माघारी परतावा लागतंय विश्वनाथ जाधवला. विकेटचं बदन. विश्वनाथ जाधव बाद. न्यू मॅन इन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रितेश गरत जो फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10-2 अशी स्थिती आहे. 2 महत्वपूर्ण विकेट्स त्या इथे मिळवल्या गेल्यात. चार चेंडूचा खेळ, त्यामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट्स, एक षटकार आणि एक चौकार तो मैदानाच्या आतनं खेचलेला आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत दांडेकर. 2 महत्वपूर्ण सफलता मिळाल्यात. अवधूत दांडेकर ज्याला 2 महत्वपूर्ण सफलता मिळाल्यात.
दोन महत्वाचे बॅटर त्याने बाद केले. डावाच्या सुरुवातीला भार्गव पाटीलला गोल्डन डक या धावसंख्येवर बाद केलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर लगेचच एक षटकार एक चौकार मैदानात खेळलेल्या विश्वनाथ जाधवला त्यानं झेलचीच्या स्वरूपाने माघारी परतवलंय. नवीन फलंदाज क्रितेश घरत तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र क्रितेश घरतनं बॉलला कव्हरच्या क्षेत्रामध्ये उडवलंय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं जात असताना अगदी चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावर आहेत. अगदी चांगला बॉल होता, मिडल नव्हता, अगदी खालच्या अंगाला लागला होता बॅटच्या आणि त्यामुळे जास्त उंच गेला. लांब जे डिस्टन्स गाठायचं होतं ना ते मिळालं नाही. त्यामुळे 2 या धावसंख्येवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर. फुल टॉस मिळालाय आणि त्याला नोचा इशारा पंचांकडून. 9+6 टोटल 7. षटकार आलाय आणि 9चा इशारा. टोटल 7 धावा आल्यात. या 7 धावसंख्येच्या मदतीने 19 रन्स या राफलकावर लागल्या गेल्यात. फुलटॉस त्यात भीमर माफ करा तिथे उल्लंघन झालंय नियंत्रण रेषेचं. चला मॅच सुरू करायची आहे. लगेचच पुढच्या बॉल करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज व्हायचंय. फ्रीहिटचा बॉल आहे. बघूया फ्रीहिटचा बॉल त्यावर कशा पद्धतीचा खेळ इथे मैदानाच्या आतनं साकारला जातोय. ऑन स्क्रीन जर आपण पाहिलं तर सवली क्रिएशन क्वालिटी दर्जेदार टी शर्ट्स आणि यावेळेस मात्र क्रितेश घरत फ्रीहिटच्या बॉलला फेकून देतो मिड विकेटच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 25 आहे. 25 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीस 25 धावा राफल कव्हर आहेत. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 54 धावसंख्येचं लक्ष आहे. त्यापैकी 25 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये दाफल कव्हर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलं. गोलंदाज अमय ज्यानं फलंदाजीच्या माध्यमातून अगदीच प्रभावित केलं होतं. चांगला खेळ अमयच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. पंचवीस धावा आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर धावफलकावर धावसंख्या अगदी सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. लाजवाब बॅटिंग ती मैदानात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर बिहाइंड विकेट गेलाय. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल त्यावर एक निर्धाव बॉल तो लिहिला गेलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अमेय जो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये प्रावीण्य दाखवलंय तसंच प्रावीण्य गोलंदाजीमध्ये त्याला मैदानात दाखवावं लागेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली मात्र तो म्हणतोय आयुष्यमान भव. त्यानं झेल सोडलाय, जीवनदान दिलंय. बॉल सीमारेषा पार चौकार.
झेल सोडलाय आणि त्यानंतर चौकार आलाय. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचती येते 29-29 या आकड्यावर. फुलटॉस बॉल होता तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि त्या चुकीनं 4 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्या. पुढचा बॉल, हाही बॉल अमेयचा उडवला उंच हवेत मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय म्हणत बॉल सीमारेषा पार, षटकार. .35 ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावर आहेत. चांगली बॅटिंग सध्या मैदानात सुरू आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण आणि आक्रमण तुमच्या बचावाचा सर्वात मोठा पवित्र असतो. त्याच आक्रमणानं तुमचा बचाव होतो आणि ते आक्रमण सध्या मैदानात विरू बाबरेकडनं सुरू आहे. इथे चांगला बॉल, इथे चांगला बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बॅटच्या बटातनं निसटला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू, तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या हातनं विरू बाबरे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 35 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना इथे पुन्हा एकदा 9चा इशारा आलाय. पंचांकडनं 9चा इशारा आलाय, कारण नियंत्रण रेषेचं उल्लंघन ते तिथे आपल्याला पाहायला मिळते आणि या 9 बरोबर धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 36 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता 54चं लक्ष आणि त्या 54 धावसंख्येचं लक्ष तुम्हाला पूर्णत्वाला न्यायचं असेल तर मग अशी चांगली फलंदाजी ती मैदानात बहरत ठेवावी लागेल. इथे मोठा फटका जायचा, फ्रीचा बॉल होता, त्यामुळे जरी अपील केली गेली असली तरी ती अपील ग्राह्य नसेल. दुसरा रन करता इथे कॉलिंग नाहीये. एकच रनवर समाधान मानलंय, कारण क्रितेश थोडासा पुढे निघून गेला होता. लेग बायचा इशारा आलाय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 37 धावा या धावफलकावर 2 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. बघूया धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे एकंदर 43 धावा या धावफलकावर आहेत. अर्जुन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रंगतदार, रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक लढती त्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात. विरू बाबरे आणि क्रितेश घरत जो मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे विरू ज्यानं 6 बॉल फेस केले, रन बनवल्यात 10. मात्र दुसऱ्या बाजूने क्रितेश घरत 500च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. ज्यानं 4 बॉल फेस केले त्याने 20 धावा या धावफलकावर त्यानं आतापर्यंत जोडल्यात. चांगली फलंदाजी क्रितेशकडनं पाहायला मिळते. पुढचा बॉल अर्जुन कडनं. इथे बॉल तिथे लोड करत असताना थोडीशी चुकी वाटली, त्यामुळे चेंडू ना डिलिव्हर करणं पसंत केलं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग ती मैदानाच्या आतनं होत असताना धावसंख्या धावफलकावर 43 धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता अजूनही 11 धावा बनवायच्या, देणारे 12 बॉल शिल्लक आहेत. अर्जुन, पहिला बॉल अर्जुनचा, त्यालाही आसमान दाखवलंय, फेकून दिलं सीमारेषा पार, षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 धावा. एक फटका दूर आहे विजय आता, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग त्याने मैदानाच्या हातनं साकारली आहे. इथे हेलिकॉप्टर तो सरळ पहिल्या टप्प्याकडे सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. धावसंख्या स्कोर लेवल फक्त एका धावाची गरज.
पुढचा बॉल यावेळेस मात्र खेळ खल्लास दमदार हिट षटकार. थँक्यू. पालघर येथे मोर्चा सुरू आहे त्यामुळे डहाणू 11 संघ जो पोहोचण्याकरता त्यांना उशीर लागलाय. अगदी 2 मिनिटामध्ये जर ते इथे आले तर ठीक आहे, अन्यथा मग आपल्याला टीम बाजाराळी मनोर ज्यांना पुढची चाल द्यावी लागेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण इथे पहिल्यांदा खेळवतोय. त्यानंतर पुढच्या मॅच कंटिन्यू करतोय. दुसऱ्या फेरीतील जी चला टॉस करता यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच टीम वाडा 11 चे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता यायचंय.